अमोल मेटकरीने आरोप केलेला आहे जयदीप आपटेंच्या शिवरायांच्या पुतळ्यावर कपाळावर जाणीवपूर्वक जखमीची खून केलेली आहे। असं आहे, आता अमोल मेटकरीचा आता कुठेतरी त्याचा धर्म आता तपासण्याचीच वेळ आलेली आहे की त्याला सुनता करून त्याची धर्मांतर तर झालं नाही ना, असं आता तपासण्याची वेळ आलेली आहे। कुठेतरी त्याला धरून एकदाच तपास करून त्याला नाहीतर कुठेतरी गोल टोपी घालून आता त्याला मोकळा करतो आम्ही, कारण तो जास्त हिंदू धर्मामध्ये राहण्याच्या लायकीचा राहिलेला नाही। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। सुषमा अंधारेने आपटेंचे आणि आपले सोबतचे फोटो तिने व्हायरल केलेले। असं आहे ना, फर्निचरसाठी भांडणारी आणि फर्निचरसाठी पद देणाऱ्या महिलेवर आम्ही किती बोलायचं। तिच्या घरी मी 4 सोफा आणि 2 टेबल पाठवून देतो, कदाचित शांत राहील। मग त्याच्यानंतर तुम्ही भूमिका जाहीर केली काय नेमकं? आपटेला प्रत्येक शिवप्रेमी आपटणारच, त्याच्याशी कोण काय लेणं देणं नाही, कोणाशी काय आम्हाला का पडलेलं नाही। जो शिवाजी महाराजांच्या बाबतीच्या शिवाजी महाराजांच्या विरोधात ज्यांनी हे कृत्य केलं, मग तो कोणाचाही असेल, कोणाबरोबर त्याचा फोटो असेल, काय असेल, पोलिसांच्या संरक्षणाच्या बाहेर अगर तो चुकून आम्हाला हातात सापडला तर त्याला आपटल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि एक लक्षात घ्या, सुषमा ताईंच्यावर मी दोष देत नाही, कारण का आत्ता शिंदे साहेबांवर आलेल्या ज्या काही गोरेताई आहेत किंवा त्या मनीषा कायंदेताई आहेत, मनीषा कायंदेताईंनी स्वतः मला सांगितलं की जेव्हा ते उद्धव ठाकरेंबरोबरच्या शिवसेनेमध्ये होत्या तेव्हा रश्मी ठाकरे त्यांना जबरदस्ती करायची की राणेंवर बोल, नाही तर तुला पद देणार नाही, तुला तिकीट देणार नाही। तीच अवस्था आता सुषमा अंधारेची आहे। म्हणून सुषमा अंधारेंची चूक नाही आहे, बिचारीला पद मिळवण्यासाठी रश्मी ठाकरेंना खुश करते, बाकी काय। संजय राऊतांनी नारायण राणे साहेबांनी संजय राजाराम राऊत ना गहरी टीका केलेली हां अफजल खानची टीका केली असं आहे हां आणि अफजल खानाची उपमा दिलेली आहे त्यांना नाही। अफजल खान हा मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर राहतो, असा बायलासारखा उभा राहतो। त्याला त्याने आमच्या नादी लागू नका, तुझ्या पेंग्विनचा काल डायपर घालण्याची वेळ आलेली समजून घे। मुतत बाहेर निघाला तो। अगर आम्ही लोकांनी परवानगी दिली नसती ना तर पेंग्विनला तिथेच मुताला आम्हाला उभं ठेवायला लागलं असतं। तुमचे हे जयंत काका अगर मध्ये आले नसते ना, पेंग्विनला ना खालचं पुरे नळच सुरू झाला असता। म्हणून उगाच आमच्या नादी लागू नका। काल तुझ्या पेंग्विनची काय अवस्था झाली होती ते पहिले बघा। नितेश राणे वारंवार राणे असतील, राणे कुटुंबियांवर जोरदार टीका करतात। कोण संजय राऊत संजय राऊत त्याला पगारात त्याचा भेटतो। असं आहे, पगार ज्या नावाने भेटतो, ज्या कारणाने भेटतो ते त्या माणसाला करायलाच लागतं, नाही तर त्याचा दिवाळीचा बोनस कसा भेटणार, गाडीचे हप्ते कसे देणार तो। म्हणून त्याच्या आमच्यामुळे त्यांना त्याचा अगर पगार येत असेल तर माझ्या शुभेच्छा आहेत त्याला। कालचा राडा जो झाला हे मुद्दामून विरोधकांनी केले असं वाटतं। याचं कारण असं आहे, तुम्हाला सांगतो, 10 वाजता महाविकास आघाडीचा मोर्चा निघणार होता। 10ची अधिकृत त्यांना वेळ दिलेली, 12 वाजता राणे साहेबांना प्रशासनाने वेळ दिलेली, असं अधिकृत ठरलेलं। 10 वाजता त्यांचा मोर्चा न सुरू होता त्यांचे नेते मंडळी आले 12 वाजता आणि म्हणून ते एकत्र तो विषय। ते अगर 10 वाजता त्यांनी अगर त्यांचा मोर्चा सुरू केला असताना 10 ते 12 पर्यंत सगळं उरकलं असतं आणि मग 12 वाजता राणे साहेब आले असते। मुळामध्ये आम्हाला या विषयाचं राजकारणच करायचं नाही आहे, कारण हा छत्रपती शिवरायांचा विषय आहे। पहिल्या दिवसापासून अगर तुम्ही पाहिलं असेल, जेव्हापासून हा पुतळा पडला, ती दुर्घटना घडली, तेव्हापासून आमचे रवी चव्हाण साहेब असतील, आमचे देवेंद्रजी असतील, आम्ही सगळेजण एकच बोलतोय, आम्हाला तो पुतळा परत उभा करायचा आहे, आम्हाला राजकारण करायचं नाही। राजकारण करणारे कोण लोक आहेत? जे तुम्हाला विशालगडवर दिसले का? नाही दिसले। जे तुम्हाला हडपसरवर जेव्हा एका शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर कोणी चप्पल मारली तेव्हा दिसले का? नाही दिसले। ह्यांना बरोबर राजकारण करायचं होतं म्हणून सिंधुदुर्गावर काल आलेले होते। अगर एवढं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची चिंता आहे, इतिहास तुम्हाला जोपासायचा आहे, तर हिम्मत असेल तर जावा ना विशालगडवर, ते अतिक्रमण काढा ना। तेव्हा कशाला त्या दाढू कुरवाडांचे धुंगणं चाटायला गेलात तेव्हा का नाही हिम्मत दाखवली का इकडचं विशालगडचं सगळं अतिक्रमण आम्हाला बाहेर काढायचं आहे। म्हणून उगाच शिवप्रेमी येण्याचा आव आणू नका। चला आपण सगळे एकत्र येऊ आणि परत एकदा तो पुतळा भक्कमपणे तरी बनवू, हे मी सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक शिवप्रेमी म्हणून आवाहन करेन। पोलीस दलावर तुम्ही सारखं बोलताय, तुम्ही
म्हणताय आज काय प्रेम दाखवलं रे बाबा. की त्यांना दिली नाही असंही म्हणतात. हो काय, कारण का मी माझं वस्तुस्थिती सांगितली. त्यांनी हिंदू समाजाच्या आलेली प्रत्येक केस, प्रत्येक लव जिहादची केस ही वेळेत त्यांनी दाखल करून घ्यावी. आमची लव जिहादमध्ये गेलेली भगिनी तिला परत आणण्यामध्ये आमच्या हिंदुत्ववादी संघटनेनं मदत करावी. आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करू असं मी सांगितलेलं आहे. शेवटी आमच्या डिपार्टमेंटमध्ये करकरेंसारखे अधिकारी आहेत, साळसकरांचे सारखे अधिकारी, चांगल्यातले चांगले अधिकारी आमच्या डिपार्टमेंटमध्ये येऊन गेले. त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. म्हणून ह्या लोकांचं नाव कोणी खराब करू नये एवढीच इच्छा आहे. वैभव नाईकने काल आरोप केलेत की कालचा जो काय राडा झाला ते दुराखाताच्या संदर्भात परत तुम्हाला सांगतो, आम्हाला ह्या विषयाचं राजकारण करायचं नाही. आम्हाला शिवरायांचा पुतळा परत तिथे उभं करायचं आहे. एवढंच आमचं एक वाक्य आहे. तुम्ही किती चारी बाजूनी खोदलं तरी पाणी लागणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.